शेतकरी बांधवांसाठी आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा नववा हप्ता आता तुमच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, बघा तुम्ही नमो शेतकरी योजनेची बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा करत होता, आता ती प्रतीक्षा तुमची कायमचीच या ठिकाणी संपलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की काल पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये वितरित होणार आहे आणि त्या जिल्ह्यांमध्ये वितरित देखील झालेला आहे आणि आज या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे की काही जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेच्या नवव्या हप्त्याचे 2000 रुपये आता जमा होणार आहेत। आता आपण शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की किती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती दुसऱ्या टप्प्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा नववा हप्ता आज जमा होणार आहे। तर हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच आता 2 ते 3 मिनिटं वेळ काढून पाहत चला, जेणेकरून तुम्हाला शेतकरी बांधवांनो समजेल की तुम्ही यासाठी पात्र आहेत का, तुमच्या जिल्ह्याचं नाव या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय का, हे तुम्हाला आता शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे या ठिकाणी समजणार आहे। सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे नमो शेतकरी योजनेचा नववा हप्ता देण्यासाठी विलंब झालता, परंतु आता शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये। आम्ही पहिला टप्पा वाटप केला असून आता दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करत आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताच 5 मिनिटांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सांगितलेलं आहे। दुसऱ्या टप्प्यासाठी या ठिकाणी शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर केली आहे। जर का या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आला तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जसं की शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झालता, त्याच प्रकारे आता तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा जमा झाल्यानंतर लगेच आता नमो शेतकरी योजनेचा नवव्या हप्त्याचे 2000 रुपये डीबीटीच्या अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यासाठी या 12 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो काळजी किंवा चिंता करू नका। तुम्ही जर का पात्र असाल, तुमच्या जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं असेल तर आता आज तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपणार आहे आणि तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो, पुढे 1 मिनिटामध्येच मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात व कोणत्या शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत। त्यासोबत नेमकी तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलंय का? 12 जिल्ह्यांची यादी शेतकरी बांधवांनो स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दुसऱ्या टप्प्यासाठी या ठिकाणी जाहीर केली आहे। जर का या 12 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आला तर तुमच्या देखील खात्यावरती काही अडथळा न निर्माण होता तुमचे जर का कामे पूर्ण असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे 3 कामे करायला सांगण्यामध्ये आलेले आहेत। ते जर का 3 कामे शेतकरी बांधवांनो तुमचे पूर्ण असतील तर तुमच्या खात्यावरती आज डायरेक्ट रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्यांच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये यादीमध्ये आलं तर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे आणि जर का तुम्ही मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेली 3 कामे तुमचे पूर्ण असतील किंवा तुम्ही पूर्ण कराल तर तुमच्या खात्यावरती या ठिकाणी नक्कीच पैसे जमा होणार आहेत, हे देखील लक्षात घ्या। तर आता चला, कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती तुम्हाला कामे करायची आहेत, कोणती कामे केल्यानंतर तुम्ही पात्र होणार आहेत, हेच आता आपण शेतकरी बांधवांनो पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये समजून घेऊया। त्यानंतर लगेच पुढे 1 ते 2 मिनिटांमध्येच हे देखील जाणून घेऊया की कोणत्या म्हणजेच की 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्कीच पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। शेतकरी बांधवांनो तुम्ही सबस्क्राइब केलं की तुम्हाला या ठिकाणी दररोज अशीच माहिती, महत्त्वाची माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, त्यामुळे नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र होणार आहेत, कोणते शेतकरी बांधव यासाठी अपात्र होणार आहेत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये नेमकी कोणत्या 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी निवड झालेली आहे। तर आता हे 2 ते 3 मिनिटांमध्ये सविस्तरपणे समजणार आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनो नक्कीच शेवटपर्यंत पाहत चला। तर आता सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो हे जाणून घेऊया की कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र होणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यानंतर लगेच पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये हे देखील जाणून घेऊ की कोणत्या 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळ बैठकीमधून दुसऱ्या टप्प्यासाठी जाहीर केलेली आहे। तर आता पहा, पात्र होण्यासाठी शेतकरी बांधवांनो तुम्हाला ई-केवायसी करायची आहे। जे शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण आहे असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। अनेक शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण आहे, परंतु अनेक शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण देखील आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी ई-केवायसी या ठिकाणी करून घ्यायची आहे आणि ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट त्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी म्हणजेच की अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्यायची आहे। त्यानंतर नंबर 2 वरती
काम शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं काम असणार आहे. बऱ्याच शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड आहे. जे शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड असेल असे शेतकरी बांधव यासाठी खरोखर पात्र असणार आहेत. नमो शेतकरी योजनेचा लाभ अशा शेतकरी बांधवांना मिळणार आहे. परंतु ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती म्हणजेच की ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झालाय असे शेतकरी बांधव देखील पात्र असणार आहेत. आणि ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नसेल असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत, हे देखील लक्षात ठेवा. त्यामुळे शेतकरी बांधवांनो फार्मर आयडी कार्ड असेल तर पात्र असणार आहेत. ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नाही असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमचं फार्मर आयडी कार्ड नक्की काढून घेऊ शकता. त्यामुळे लवकरात लवकर हे काम करून घ्यायचं आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो तिसरं आणि महत्त्वाचं काम आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि जर का शेतकरी बांधवांनो हे काम तुमचं अपूर्ण राहिलं आणि जर का तुम्ही दुसरे कामे केलेले असतील आणि हे काम जर का अपूर्ण राहिलं तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार नाही, हे देखील लक्षात घ्या. जेणेकरून डीबीटीच्या अंतर्गत सरकार पैसे सोडते त्याकरिता तुम्हाला हे काम करून ठेवायचंच आहे. ते म्हणजेच की तुमच्या आधार बँक खात्याशी लिंक करून ठेवायचं आहे. आणि तुमच्या आधार कार्डाशिवाय तुमचा मोबाईल नंबर सुद्धा लिंक करून ठेवायचा आहे. आणि तुमचा आधार बँक खात्याशी लिंक असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. अनेक शेतकरी बांधवांचं लिंक देखील आहे आणि ज्या शेतकरी बांधवांचं लिंक नाही अशा शेतकरी बांधवांनी हे लिंक करून घ्यायचं आहे, हे देखील लक्षात घ्या. तर हे कामे केल्यानंतर शेतकरी बांधवांनो तुम्ही पात्र असणार आहेत. आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणत्या 12 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे. त्या 12 जिल्ह्यामध्ये जर का शेतकरी बांधवांनो तुमचा जिल्हा आला तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज देखील पडणार नाही, हे देखील लक्षात घ्या. तर आता चला लगेच जिल्ह्यांची यादी पाहूया. तर पहा पालघर, परभणी, रत्नागिरी नंबर 1 वरती पालघर जिल्हा आहे. त्यानंतर नंबर 2 वरती परभणी, त्यानंतर नंबर 3 वरती रत्नागिरी. या जिल्ह्यामधील जर का शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, पूर्णपणे रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यानंतर नंबर 4 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा सिंधुदुर्ग मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील रहिवासी असाल तर आता तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता तर आता तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतर नंबर 5 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो ठाणेमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. ठाणेमधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो जालनामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. जालनामधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर जळगाव मधील सर्व शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो 8वा जिल्हा आहे कोल्हापूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर 9वा जिल्हा आहे पुणे, उस्मानाबाद या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर आता शेतकरी बांधवांनो ह्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दुसऱ्या टप्प्यामध्ये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. आणि जर का तुमचा जिल्हा या यादीमध्ये आलेला नसेल तर तुम्ही प्रतीक्षा करा, तिसऱ्या टप्प्यामध्ये नक्कीच तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार आहे. त्यामुळे अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.